हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. मी डोनाल्ड ट्रम्प आहे. तर मॅथ्स बाय बितवार एम डी या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडून सर्वांना नमस्कार. तर या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी आपल्याला तर सर्व काही सांगितलेच असेल. तर आज आपण सर्वात खास म्हणजे डिव्हिजन रूल पाहणार आहोत. तर हे डिव्हिजन रूल हे गणितामध्ये जे काही डिफरन्शिएशन चॅप्टर आहे, डिव्हिजन रूल आणि प्रोडक्ट रूल, ह्या दोन रूलशिवाय हे चॅप्टरच पूर्ण होत नाही पहा. तर हा रूल आपण घेत आहोत. तर डिव्हिजन रूल सर्वप्रथम काय असते पाहायचं. तर डिव्हिजन रूल असते, जर एखादा फंक्शन y इज इक्वल टू यू अपॉन व्ही असेल, म्हणजेच भागाकारात जर फंक्शन असतील तर त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे हे आपल्याला आज शिकायचं आहे. तर याचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे, यू भागिले व्हीची. तर याचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह यू भागिले व्हीची कशी काढायची, तर व्ही ॲज इट इज ठेवायचं, परत डेरिव्हेटिव्ह यूची काढायचं, म्हणजे खालचं ॲज इट इज ठेवायचं, वरच्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचं, मायनसचं चिन्ह द्यायचं, कारण का प्रोडक्ट रूलमध्ये प्लस दिलं होतो, परंतु डिव्हिजन रूलमध्ये मायनस ध्यान ठेवायचं. तर कारण का भागाकारात मायनस जास्त प्रमाणात वापरतो, कारण का आपण भागाकार करताना सुद्धा वजाबाकीच करतोय पहा आपण 5वी 6वीपासून. तर मायनस ध्यान ठेवायचं आणि जे वरचं असते ते नंतर वरचं ॲज इट इज ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह कशाची घ्यायची, खालच्याची घ्यायची, परत खालच्याचा वर्ग. सोपा आहे पहा. काय आहे, तर खालचा ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वरच्याची मायनस वरचा ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ खालच्याची भागिले खालच्याचा वर्ग. तर पाहूया आपण सर्वप्रथम एक उदाहरण घेऊया. तर चला, तर मग आपण सर्वप्रथम उदाहरण घेऊया, साइन एक्स भागिले एक्स. तर आपण जर फंक्शन y इज इक्वल टू साइन एक्स भागिले एक्स जर मांडलो आहेत, तर काय करायचं, सिम्पली आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं होतं. तर त्यामुळं आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया. तर पहा, डी वाय भागिले डी एक्स. आता पहा काय करायचं, आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं. कशाला, तर साइन एक्स भागिले एक्सला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर डी वाय भागिले डी एक्स. आता पहा इथं कशात आहेत, फंक्शन भागाकारात आहेत, त्यामुळं आपल्याला रूल माहीत आहे. तर काय करायचं, याला यू मानूया आणि याला व्ही मानूया. तर यूला काय करायचं, तर व्हीला काय करायचं, ॲज इट इज ठेवायचं, म्हणजे एक्सला ॲज इट इज, खालचं ॲज इट इज, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ वरच्याची म्हणजेच साइन एक्सची मायनस साइन एक्स ॲज इट इज, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची म्हणजेच खालच्याची डेरिव्हेटिव्ह. हे तुम्हाला रूलच आहे. परत खालच्याचा वर्ग, खालचा म्हणजेच कोण आहे, ते एक्स आहे, तर एक्सचा वर्ग. तर पहा किती सोपा आहे पहा. तर पहा साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, ते आता डेरिव्हेटिव्ह इथं आहे राईट. तर एक्स गुणिले आहे बरं, याच्यामध्ये इंटू आहे. तर एक्स इंटू साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे, ते कॉस एक्स. परत एफ ऑफ एक्ससाठी म्हणजे कॉस एफ ऑफ एक्स, साइन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स, परत एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्सची डेरिव्हेटिव्ह आणि येथे लिहायची गरज नाही, मायनस साइन एक्सला साइन एक्स इंटू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1 येते, लिहिण्या गेल्यावर चालते. परत एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग. तर पहा डी वाय भागिले डी एक्स. आता पहा एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू एक साइन एक्स भागिले एक्सचा वर्ग. तर पहा ही झाली डेरिव्हेटिव्ह. खूप सोपा असते पहा, डेरिव्हेटिव्ह काय अवघड नसते. तर ही झाली डेरिव्हेटिव्ह कशाची, तर ह्या फंक्शनची. तर आपण लगेच दुसरा उदाहरण घेऊया. तर दुसरं उदाहरण आहे की टॅन एक्स भागिले लॉग एक्स. हे तर खूप सोपं असतील पहा. तर फंक्शन मानायचं y इज इक्वल टू टॅन एक्स भागिले लॉग एक्स. सिम्पल आहे पहा, डिफरन्शिएट करायचं कशामध्ये, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण का फंक्शन एक्समध्ये आहे. तर मग डी वाय भागिले डी एक्स काय ते पहा बघा. आता कशाची डेरिव्हेटिव्ह काढायची, टॅन एक्स भागिले लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर पहा आता तर काय, डी वाय भागिले डी एक्स. आता सोपं आहे पहा, टॅन एक्स म्हणजेच कोण आहे, यू आहे, म्हणजे वरचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, खालच्याला ॲज इट इज ठेवायचं आहे, म्हणजे टॅन एक्सला लॉग एक्सला ॲज इट इज ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची, टॅन एक्सची काढायची, मायनस टॅन एक्स ॲज इट इज ठेवून डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, तर लॉग एक्सची काढायची. परत वर्ग कोणाचा करायचा आपल्याला तर माहीतच आहे.
खालच्याचा वर्ग म्हणजे लॉग एक्सचा वर्ग, तर dy भागिले dx. आता पहा लॉग एक्सला लॉग एक्स, आता राहिलं टॅन एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते पहा. टॅन एक्सचे डेरिव्हेटिव्ह देते सेक्स स्क्वेअर एक्स, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही. मायनस टॅन एक्सला टॅन एक्स इंटू लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते. लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह माहीतच आहे आपल्याला. माहीत नसेल तर 100% आपण पहिलेपासून व्हिडिओ पाहायचं, त्याच्यामध्ये होऊन गेलेले आहेत, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल, समजून जाईल. तर 1/x येतो आहे भागिले लॉग एक्सच्या वर्गाला लॉग एक्सचा वर्ग. तर पहा किती सोपं आहे. तर याला आपण काय करूया, तर dy भागिले dx. आता पहा लॉग एक्स एक्स स्क्वेअर एक्स आहे हा, तर लॉग एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स भागिले एक्स म्हणजे किती होते पहा. टॅन एक्स इंटू 1/x म्हणजेच गुणाकारात आहे, तर टॅन एक्स एक टॅन एक्स भागिले एक्स, परत भागिले खाली का आहे तर लॉग एक्सचा होल स्क्वेअर. ही झाली पहा डेरिव्हेटिव्ह. खूप सोपी असते पहा डेरिव्हेटिव्ह. तर नेक्स्ट उदाहरण घेऊया आपण तिसरा, कॉस एक्स भागिले साइन एक्स. सिम्पली फंक्शन म्हणायचं वाय इज इक्वल टू कॉस एक्स भागिले साइन एक्स, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होते पहा, dy भागिले dx आहे. तर dy भागिले dx काय होणार आहे आपलं, तर पहा तर dy भागिले dx म्हणजे d भागिले dx कशाची, तर कॉस एक्स भागिले साइन एक्स. तर पहा आपल्याला सिम्पली असं सुद्धा करता येते पहा. याचे डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉस एक्स भागिले साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते, म्हणजे कॉस एक्स भागिले साइन एक्स काय कॉट एक्स. कॉट एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते, सिम्पली आपल्याला काढता येते कॉट एक्सचे डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स असं काढता येते. परंतु आपण या प्रोडक्ट रूलचा वापर कसा करून काढायचा, म्हणजे या उदाहरणात आपण प्रोडक्ट रूलचा वापर करूया, त्यामुळे हे उदाहरण घेतलो आहे आपण. तर पहा dy भागिले dx. तर काय करायचं आपण मग, साइन एक्स ॲज इट इज ठेवायचे, डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, कॉस एक्सची, मायनस कॉस एक्स ॲज इट इज ठेवून डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, तर साइन एक्सची काढायची, परत भागिले कशाचा वर्ग, साइन एक्सचा होल स्क्वेअर. तर पहा dy भागिले dx. आता पहा कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, मायनस साइन एक्स राईट. तर आपण मायनस साइन एक्स येते, त्यामुळे मायनस आपण समोर घेऊया. तर साइन एक्सला साइन एक्स इंटू कॉस एक्सची काय आली मायनस साइन एक्स, म्हणजे इथं मायनस घेतलो आहे साइन एक्स. तर मायनस कॉस एक्सला कॉस एक्स इंटू कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा. आता साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉस एक्स येते भागिले साइन एक्सचा वर्ग, म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो, साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो आपण. तर dy भागिले dx. आता पहा साइन इंटू साइन म्हणजे आता असंच ठेवल्यानं आपलं उत्तर बरोबर आहे. तर आपण मायनस कॉस एक्स स्क्वेअर उत्तर येते काय पाहूया. तर मायनसला मायनस साइन एक्स इंटू साइन एक्स काय होते पहा, मायनस साइन स्क्वेअर एक्स राईट. इथं काय राहिलं मायनस कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर एक्स भागिले उरलं कोण, साइन स्क्वेअर एक्स. आता पहा तर dy भागिले dx. तर आपल्याला माहीतच आहे पहा, एक कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 होती, त्यामुळे आपण इथं मायनस काढूया कॉमन. मायनस काढल्यावर इथं काय होते पहा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स भागिले साइन स्क्वेअर एक्स राईट. जसं असतं म्हणजे मायनस नाही, याला गुणाबरोबर मायनस साइन एक्स येते, प्लसच्या प्लस मायनस 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 कोस एक्स स्क्वेअर एक्स, म्हणजे तेवढंच फरक पडते. आपण मायनस साइन बाजूला काढल्या. आता पहा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे, 10वीपर्यंत आपल्याला झालेलाच आहे. तर आता माहीत नसेल तर लिहून घ्यायचं की साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय येते 1 येते. इथं मायनसला मायनस भागिले साइन स्क्वेअर एक्स. तर dy भागिले dx. तर बघा आता मायनसला मायनस ठेवा. आता 1/sin स्क्वेअर एक्स काय होते पहा, 1/sin एक्स काय होते, कोसेक एक्स होते, कोसेक एक्स होते, परंतु 1/sin स्क्वेअर एक्स असल्यामुळे कोसेक स्क्वेअर एक्स होते. पहा याची सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. ते जर कोण्या परीक्षेत विचारलं डेरिव्हेटिव्ह काढा, ते प्रोडक्ट रूल वापरून म्हणून असं काढायचं. आणि तसं जर काढा म्हणलं, फक्त डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं तर डायरेक्ट ठेवून टाकता येते, कारण का त्याची डेरिव्हेटिव्ह हीच येते. पहा किती सोपं आहे. तर पहा आपण सर्वात हार्ड उदाहरण पाहणार आहोत. NCERTच्या बुकमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काहीतरी उदाहरण देत आता. तर हे उदाहरण आल्यानं आपल्याला समजा प्रोडक्ट रूल समजले असं समजून घ्यायचं आपण. तर काहीच नाही पहा, डायरेक्ट फंक्शन म्हणायचं y इज इक्वल टू e⁻x+5 भागिले e⁻x+2. तर सिम्पली काय करायचं पहा, आपण याला
डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण फक्त प्रोडक्ट रूलचा वापर करणार आहोत आपण आता या व्हिडिओमध्ये. तर पहा डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची मग पहा. ई रेस टू एक्स प्लस 5 भागिले ई रेस टू एक्स प्लस 2ची काढणार आहोत. तर डी वाय भागिले डी एक्स किती पहा. ई रेस टू एक्स प्लस 2 ॲज इट इज ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, याला ब्रॅकेट केल्यानं सोपं चांगलं आणि परंतु डेरिव्हेटिव्ह कशाची काढायचं. ई रेस टू एक्स प्लस 5ची काढायचं मायनस ई रेस टू एक्स प्लस 5 ॲज इट इज. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे, तर ई रेस टू एक्स प्लस 2ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. हे मायनस असंच ठेवा पहा. या ब्रॅकेट करून ठेवल्यानं याला चांगलं असते, मग त्यामुळे ब्रॅकेटच करायचं कारण का गुंताना सोपं जाते आपल्याला. तर भागिले ई रेस टू एक्स प्लस 2चा वर्ग. तर पहा काय असते, तर डी वाय भागिले डी एक्स. आता ई रेस टू एक्स प्लस 2 आणि ई रेस टू एक्स प्लस 5. तर आता किती सोपं आहे पहा. ई रेस टू एक्स प्लस 2ला ई रेस टू एक्स प्लस 2 याला असंच ठेवूया. तर याची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर याला पण ब्रॅकेटमध्ये लिहूया. ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, ई रेस टू एक्स प्लस 5ची डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येते म्हणून 0 मायनस ई रेस टू एक्स प्लस 5ला ई रेस टू एक्स प्लस 5. परत याची ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, ई रेस टू एक्स परत काय असते पहा. 2ची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येते भागिले ई रेस टू एक्स प्लस 2चा वर्ग. तर डी वाय भागिले डी एक्स. आता पहा किती सोपं आहे. तर इथं काय आता ई रेस टू एक्स प्लस ई रेस 0 किती ते ई रेस टू एक्सच होते. तर मग ई रेस टू एक्स प्लस 2 इंटू ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस 5 इंटू ई रेस टू एक्स प्लस 0 ई रेस टू एक्स भागिले ई रेस टू एक्स प्लस 2चा वर्गला वर्ग. तर एवढं जसं तसं ठेवल्याने चालते. तरी पण आपण आणखी एक सोपं पद्धत करून लिहूया त्याला. काय तर ई रेस टू एक्स याच्यातून दोन्हीमधून कॉमन काढूया आपण. तर ई रेस टू एक्स जर कॉमन निघलं तर काय ते पहा. ई रेस टू एक्स प्लस 2 इथं काय असते मग ई रेस टू ते मायनसच्या जागी मायनसला मायनस ई रेस टू एक्स प्लस 5 भागिले ई रेस टू एक्स प्लस 2चा वर्ग. तर अनेक बी आपल्या इथं जरी गुणानं बस वाटणं गेलं अनेक सिम्प्लिफाय. आता हेच खूप झालं उत्तर पहा. तर याच्यापेक्षा हे तर लईच खूप मोठं झालं, म्हणजे चांगलं प्रकारचं उत्तर आहे. तर अनेक आपल्याला उत्तर जर काढायचंच असेल म्हणजे अनेक सिम्प्लिफाय करू वाटलं असेल तर म्हणजे जर दिमाग लावूच असं वाटलं तर काय करायचं पहा. तर ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स. आता पहा ई रेस टू एक्स प्लस 2ला ई रेस टू एक्स प्लस 2 हे मायनस आहे. तर मायनसने ब्रॅकेटला आपण गुणून घेऊया. तर काय ते ई रेस टू एक्स प्लस मायनस किती होते 5 भागिले ई रेस टू एक्स प्लस 2चा वर्ग. काय झालं पहा. इथं ई रेस टू एक्स प्लस आहे, इथं मायनस आहे, कटून गेलं. आणि इथं -5 इथं +2 आहे. -5मधून +2 गेल्यावर किती असते पहा. तर -3 येते. म्हणून डी वाय भागिले डी एक्स ई रेस टू एक्स कॉमा इथे किती येते गुणाकारामध्ये -3. तर ई रेस टू एक्स प्लस 2चा होल स्क्वेअर. तर डी वाय भागिले डी एक्स -3 इंटू ई रेस टू एक्स किती येते पहा. -3 ई रेस टू एक्स भागिले ई रेस टू एक्स प्लस 2चा वर्ग. हे झालं पहा उत्तर. एवढं उत्तर बी काढायची गरज नाही. जर आपल्याला कधी असा प्रश्न येईल पहा, असा येईल आणि शो दॅट म्हणून येईल की शो दॅट असं शो करा म्हणून आलं तर याला अशा प्रकारचे डिव्हिजन रूल वापरून अशा प्रकारचं सिम्प्लिफाय करायचं उत्तर येऊन जाते पहा. तर आपण शेवटचं आणखी एक उदाहरण पाहूया. तर मी उदाहरण लिहिलेले आहे पहा. तर काय एक्स भागिले लॉग एक्स. सिम्पली काहीच करायचं नाही पहा. फंक्शन म्हणायचं वाय इज इक्वल टू एक्स भागिले लॉग एक्स. सिम्पल आहे पहा. तर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, एक्स भागिले लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. म्हणजे सोपं असते पहा. आता काहीच नाही. तर काय करायचं, खालचं हे असते ते ॲज इट इज ठेवायचं. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, एक्सची काढायची मायनस एक्स ॲज इट इज ठेवून डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, तर लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची भागिले लॉग एक्सचा वर्ग. तर डी वाय भागिले डी एक्स. आता पहा एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते परत 1 येते. 1 इंटू लॉग एक्स काय येते मग लॉग एक्स येते मायनस लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा. आता एक्सला एक ॲज इट इज ठेवूया. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x भागिले लॉग एक्सच्या वर्गाला लॉग एक्सचा वर्ग. तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू
आता पहा हा एक्स कटून जातो गुणाकारात एक्स इंटू एक्स इंटू 1 एक्स भागिले एक्स कटून गेलं म्हणजेच किती 1 उरते. तर किती येईल मग लॉग एक्स मायनस 1 भागिले लॉग एक्सचा वर्ग. समज नाही राहणं काय टेन्शन नाही. पहा फक्त बघत राहायचं आणि प्रॅक्टिस करायचं, समजून जाईल तुम्हाला सर्व काही. एवढंच की थोडं प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट म्हणण्यासारखं करायचं. तर मी करण्यासाठी काही गणित देतो येणार तर कमेंटमध्ये सांगा, मी 100% सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहा मी तुम्हाला काही हटके उदाहरण दिलेले आहे. तर साइन एक्स भागिले कॉट एक्स e⁻x प्लस 8 भागिले कॉस एक्स. तर तिसरा आहे साइन e⁻x भागिले काय आहे तर साइन 5x e⁻x प्लस 5 भागिले e⁻x प्लस 10 मायनस कोसेक एक्स भागिले कॉस एक्स. हे करून पाहायचं. तर आपण आता ट्रिग्नोमेट्रिक ऑफ इन्व्हर्स फंक्शन पाहणार आहोत. तर चला तर मग मित्रांनो आज आपण आणि परत डेरिव्हेटिव्ज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स फंक्शनसुद्धा पाहणार आहोत. कारण का आपल्याला लवकर सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तर पहा तर y = साइन इन्व्हर्स एक्स जर असेल, आता पहा साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण काढलो आहेत, परंतु साइन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण काढलेले नाही आहोत. तर त्यामुळं कसं काढायचं साइन इन्व्हर्स कोणत्या इन्व्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची. तर जर साइन इन्व्हर्स एक्स जर असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची. तर डेरिव्हेटिव्ह त्याची काय ते सिम्पली डायरेक्ट 1/√ वर्गमुळात 1 मायनस एक्सचा वर्ग 1/√1 मायनस एक्सचा वर्ग. आणि परत डेरिव्हेटिव्ह कशाची तर एक्सची डेरिव्हेटिव्ह म्हणजे जे काय फंक्शन असेल इथं साईनचा जे काय अँगल असेल म्हणजे जे काही फंक्शन असेल साईनच्या याच्यामध्ये ते असेल. आणि कॉस इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते तर dy भागिले dx मायनस 1/√1 मायनस एक्सचा वर्ग. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची इथं काय राहू शकते तर फक्त सेम आहे पा डेरिव्हेटिव्ह, फक्त कॉसला मायनस आले आहे. एवढं ध्यान ठेवायचं आपण. तर काय कॉस केव्हा पण निगेटिव्ह असतो त्यामुळे आपण निगेटिव्ह ध्यान ठेवायचं प्रत्येकमध्ये. तर कसं ध्यान ठेवायचं तर पहा कॉसची डेरिव्हेटिव्हसुद्धा मायनस एक्सच येते. तर प्रत्येक जागी कॉस जास्त मायनस असतो त्यामुळे मायनस ध्यान ठेवायचं. आणि वर्गमुळात 1 मायनस एक्सचा वर्ग ध्यान ठेवायचं. तर याचे उदाहरण आपण पाहूया. चला तर उदाहरण पहिलं आहे. तर उदाहरण पहिलं आहे साइन इन्व्हर्स एक्सच घेऊया आपण. तर काय नाही फंक्शन मानायचं y = साइन इन्व्हर्स एक्स. सिम्पल आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायची डायरेक्टच म्हणजेच dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची पहा साइन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर पहा dy भागिले dx साइन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा तर साइन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह येते डायरेक्टच हेच पुट करायचं काय ते 1/वर्गमुळात 1 मायनस एक्सचा वर्ग. परत dy भागिले dx म्हणजेच dx भागिले dx म्हणजे एक्सचे डेरिव्हेटिव्ह एक येते, लिहायची गरज नाही. तर दुसरं उदाहरण पहा. तर दुसरं उदाहरण आहे की साइन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स. थोडा हार्ड उदाहरण घेऊया आपण प्रत्येक स्टेपला. तर काय करायचं मग फंक्शन मानायचं y = साइन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्स. तर सिम्पली डिफरन्शिएट करायचं कशाच्या स्वरूपामध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. तर dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपण साइन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर काय असते पहा तर dy भागिले dx. साइन इन्व्हर्स f ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते तर साइन इन्व्हर्स f ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह ते पहा 1/1 वर्गमुळात 1 मायनस f ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे लॉग एक्स. आता f ऑफ एक्स इथं कोण आहे इथं आहे लॉग एक्स म्हणजेच लॉग एक्सचा वर्ग. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ एक्स म्हणजे इथं कोण आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ एक्स म्हणजेच f ऑफ एक्स म्हणजे तिथं लॉग एक्स आहे. परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची लॉग एक्सची. तर काय मग पहा dy भागिले dx. आता लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x येते माहीतच आहे आपल्याला. तर 1/वर्गमुळात 1 मायनस लॉग एक्सचा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सची काय येते तर 1/x येते. एवढं जर सिम्पली ठेवलं तर उत्तर चालते. तरी आपण सिम्प्लिफाय म्हणून 1/x इथं लिहूया. परत वर्गमुळात 1 मायनस लॉग एक्सचा वर्ग असं लिहू शकतो आहे आपण. तर dy भागिले dx हे येते पहा किती सोपं आहे. तर दुसरं उदाहरण घेऊया आपण कॉस ऑफ साइन एक्सचे घेऊया. चला कॉस ऑफ साइन एक्स. तर पहा आता कॉसची डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला माहितीच आहे. तर y = पहा फंक्शन मानायचं कॉस ऑफ साइन एक्स. सोपं असते तर डिफरन्शिएट करायचं
विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर डी वाय भागिले डी एक्स. तर मग डेरिव्हेटिव्ह कशी काढायची पहा आपण आता. तर लिहून घ्यायचं सिम्पली डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे, त्याची कॉस ऑफ साइन एक्सची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर आपण सिम्पली इथं काढूया. तर चला तर मग पहा, तर काय ते पहा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आहे, कॉस ऑफ साइन एक्सची. तर मग काय आता कॉस एक्सची आता इथं परत लिहूया आपण डी वाय भागिले डी एक्स कशाची काढायची आहे, तर डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची आहे. तर डी वाय भागिले डी एक्स कॉस ऑफ साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह. आता कॉस एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे, एफ ऑफ एक्स आहे, याच्यासाठी कोण आहे, हा एफ ऑफ एक्स आहे एवढा फंक्शन. म्हणजे कॉस एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते, तर -1 वर्गमुळात 1 मायनस एफ ऑफ एक्सचा वर्ग. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे पाहता येतं, एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे आता साइन एक्स आहे, राईट. इथं कोण आहे, साइन एक्सचा वर्ग घ्यायचा आपण. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची, परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच इथं साइन एक्स आहे त्यामुळे साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह. तर पहा डी वाय भागिले डी एक्स. आता -1 वर्गमुळात 1 मायनस साइन एक्सच्या वर्गाला आपण असं लिहू शकतो की साइन स्क्वेअर एक्स. आता पहा डेरिव्हेटिव्ह साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते पहा. तर साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह सिम्पली येते कॉस एक्स येते. तर किती सोपं आहे बघा, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह येते ते कॉस एक्स येते आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही. तर मायनस आता कॉस एक्स एक काय ते कॉस एक्स भागिले. आता वर्गमुळात 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय आहे, तर येते पहा कॉस स्क्वेअर एक्स. कारण का आपल्याला फॉर्म्युलाच माहीत आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. म्हणजे याला पहा कॉस स्क्वेअर एक्स थिटा असं तेव्हा साइन स्क्वेअर म्हणजे तिकडे जर नेलं आपण याला, इथं प्लस आहे म्हणजे इकडे दिलं तर 1 मायनस एक्स होते, 1 मायनस साइन एक्स म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स. तर असं लिहू शकतो आपण याला. सिम्पली एवढं जरी उत्तर ठेवलं तर आपलं चालते, किंवा एवढं जरी ठेवलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. तर मग डी वाय भागिले डी एक्स, तर मायनस कॉस एक्सला मायनस कॉस एक्स. आता पहा मायनस कॉस एक्सला मायनस कॉस एक्स. आता कॉस स्क्वेअर एक्स भागिले आता वर्गमुळात आहे आणि हे वर्ग आहे, वर्गमूळ कटून जातो आपल्याला, कारण का वर्गमुळात जर कोणती. आता पहा आता वर्गमुळात 4 म्हणजेच किती आहे पहा, तर वर्गमुळात 2चा वर्ग. हे वर्गमूळ कटून गेलं म्हणजे 2, म्हणजे 4चा वर्गमूळ किती निघालं, 2 निघालं. तशाच प्रकारे हे कटून गेलो आहे, तर किती येतं मग इथं कॉस एक्स येतो आहे. तर डी वाय भागिले डी एक्स कॉस एक्स कटून जातो, तर मायनस कॉस एक्स एक कॉस एक्स. याची डेरिव्हेटिव्ह पहा, एवढ्या मोठ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एवढी छोटी येते पहा. तर तिसरा आहे पहा, तर कॉस ई रेस टू एक्स. तर फंक्शन मानायचं सिम्पली कॉस ऑफ ई रेस टू एक्स. तर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहा तर डी वाय भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, मग आपण कॉस ऑफ ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर डी वाय भागिले डी एक्स. तर कॉस ऑफ ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा, कॉस ऑफ ई रेस टू डेरिव्हेटिव्ह येते, सॉरी आपण कॉसची घेतलो आहे, तर इथं काय कशाची घ्यायची होती आपल्याला, इनव्हर्सची घ्यायची होती. तर परत आपण इथं पण तेच केलं आहे चुका, की काय तर इथं काय आहे, तर कॉस इन्व्हर्सचं काढायचं होतं, पण पण आपण कॉस लिहिलो आहे, इथे इन्व्हर्स लिहायचं विसरून गेलो आहे, त्यामुळं कॉस इन्व्हर्स लिहून घ्यायचं. तर पहा इथं कशाचं काढायची होती आपल्याला, कॉस इन्व्हर्सची काढायची होती. तर आपलं फंक्शनच काय चालू आहे, कॉस इन्व्हर्स चालू आहे. तर इथं पण आपण घेऊया, तर कॉस इन्व्हर्स ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह. तर पहा मग कॉस इन्व्हर्स ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर कॉस इन्व्हर्स एफ ऑफ एक्स, म्हणजे कॉस इन्व्हर्स एफ ऑफ एक्सची वर्गमुळात 1 मायनस वर्गमुळात म्हणजे -1 वर्गमुळात 1 मायनस एफ ऑफ एक्सचा वर्ग, म्हणजे ई रेस टू एक्सचा वर्ग. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, एफ ऑफ एक्स म्हणजेच ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर डी वाय भागिले डी एक्स -1 गुणिले आता ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, ई रेस टू एक्सच येते, भागिले वर्गमुळात 1 मायनस ई रेस टू एक्सचा वर्ग. तर पहा डी वाय भागिले डी एक्स. तर ई रेस टू एक्स इंटू 1 म्हणजे ई रेस टू एक्स इंटू -1 मायनस ई रेस टू एक्स भागिले वर्गमुळात 1 मायनस ई रेस टू एक्सचा वर्ग. तर आजच्याला एवढंच बस झालं. पुढच्या व्हिडिओमध्ये 3 फंक्शन संपून जातात आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स. तर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि मित्रांना शेअर जरूर करा. धन्यवाद.